अशी डायरेक्ट चुरायची, ताटत नाही पुरली तरी चुरायची डायरेक्ट. काळा रस्सा आहे. तुम्हाला काय सांगू आता नियोजन, तेव्हा लिंबू आणि कांदा. हॉटेल जेम रोड पुणे यावंच लागतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या 365 डेच्या ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि आपण डायरेक्ट सुरुवात केली. आता गार्डनमध्ये आलो होतो आणि म्हटलं थोडं रनिंग वगैरे करू. कालपासून स्टार्ट केलंय कारण 3-4 दिवसाचा गॅप पडला, तुम्हाला सांगितलं होतं मी. असं प्रसन्न वातावरण आहे समोर तुम्ही बघू शकता. सूर्योदय झालाय, सगळे लोक आपला व्यायाम करतात. पण एकच चिंता आहे की चिंता म्हणजे खंत वाटते की यंग जनरेशन इकडे कोणच नाही. मीच इथे 25-26 इयर्स असेल. लहान मुलं आहे, एकदम लहान आहे ते. मग त्यांना कळत नाही आरोग्य काय ते, फक्त त्यांना खेळायचं म्हणून येतं. ते यंग जनरेशन ऍक्च्युली दिसायला पाहिजे, कारण ते आता रात्री पार्ट्या करून 12-1 वाजता झोपणार, मग सकाळी 10ला उठणार. त्याला काय अर्थ नाही. तर चला ज्ञान पाजळायचं, तर मी काही ज्ञान पाजू शकत नाही सकाळच्या पारी. बस झालं, परत तुम्ही माणसाला बोर करतोय. चला व्यायाम वगैरे करू, रनिंग करू आणि मग परत जायचंय बाबांकडे. चलो. तर मित्रांनो, आता जस्ट रनिंग कंप्लीट झाली आणि कालच्या पेक्षा काल 2च राऊंड मारले होते आणि त्यात सुद्धा आपली एवढी फाटली होती की डायरेक्ट म्हणजे कारण 3 आठवड्यानंतर पूर्ण गॅप पडला होता आणि त्याच्यानंतर 3 आठवड्यानंतर आपण स्टार्ट केले. त्याच्यामुळे ऑफकोर्स दम वगैरे सगळ्या गोष्टी, अंग दुखणे. ड्युटीला गेलो तर डायरेक्ट झोप येत होती, अक्षरशः अशी परिस्थिती झाली. पण चला सोडायचं नाहीये. बाबांना आता उद्या डिस्चार्ज वगैरे सांगितलं आणि त्याच्यानंतर मग बघू आता घरी फिजिओथेरपी वगैरे करायचंय. पण आता आज 2 राऊंड एक्स्ट्रा मारलेत आणि असा पंप येतो ना, माझ्या थोबाडा बघून कळत असेल तुम्हाला. घामाच्या धारा चालले तर आंघोळ करायची गरज नाही डायरेक्ट. अजून जर 3-4 राऊंड मारले डायरेक्ट आंघोळ करायची सुद्धा गरज नाही. तर चला आज पण एक मोटिवेशनल स्पीच येणार काहीतरी. जाऊ आता रूमवर फ्रेश वगैरे होऊन परत जायचंय. सेल्फ लव्ह कसं वाढवायचं माहिती आहे का? तुम्हाला काही करायला आवडत असेल, व्यायाम करायला, सायकलिंग करायला, रनिंग करायला, स्विमिंग करायला, काही करा, पण तुम्हाला ती आतून सुरुवात आली पाहिजे. यू शुड बी इगर टू गो, की मला करायचंच आहे. तेव्हा कुठेतरी तुम्ही पुढे जाऊन ते करू शकता. सपोज तुम्ही जिमला जाताय, ते तुम्हाला फिलिंग आली पाहिजे की मला उठायचंय, जायचंय, करायचंय. आणि ह्या लोकांमध्ये कसं होतं माहिती आहे का, ज्यांना सेल्फ लव्ह ग्रो झाले, ते जिमला गेले ना, त्यांना व्यायाम करताना ना असं एकदम आनंदी वाटतं, प्रोत्साहित वाटतं. ते स्वतःलाच असं एकदम भारी समजायला लागतं. आणि व्यायाम झाल्यानंतर हे लोकांच्या मनात एकदम प्रसन्नता राहते, एकदम शांतता. खूप आज मस्त मजा आली जिम करून, मस्त वाटते आज व्यायाम करून, अशी फिलिंग यायला तयार होते. आणि जर तुम्ही कंटिन्युअस 2-3 महिने करत राहिला तर तुम्ही स्वतःला एकदम भारी समजायला लागता, की एक पॉझिटिव्हिटी तयार होते आपल्या शरीरामध्ये. आणि जर कंटिन्युअस 7-8-9 महिने 1 वर्ष झालं ना, ह्या लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स येतो एक वेगळ्या लेवलचा. ते कुठेही काही बोलू शकतात, कोणाशी निडरपणे एकदम बोलू शकतात, कारण त्यांच्यातला जो सेल्फ लव्ह असतं ते स्वतःला एकदम भारी समजतं. स्वतःबद्दल स्वतः त्यांना चांगलं वाटायला लागतं. आणि एक एंडॉर्फिन हार्मोन असतं, ते सिक्रेट व्हायला लागतं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्यात एकदम एनर्जेटिक फील करतात ते लोक. आणि असंच त्यांचं सेल्फ लव्ह वाढत जातं. आणि जर माणसाला असं स्वतःबद्दल जर स्वतः भारी वाटायला लागलं, तर जो माणूस स्वतःला स्वतः भारी समजतोय, याच्यापेक्षा अजून कोणती चांगली गोष्ट आहे आयुष्यात. कारण लोक तुम्हाला कधी चांगलं म्हणणार नाही. स्वतःला तुम्ही जर स्वतः वाटायला लागले चांगले, तर लोकांच्या नजरेत तुम्ही आपोआप चांगले होता. हा खरा सेल्फ लव्ह आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक नवीन लवकर येत आहे. तर चला आता आपला टाइम झालाय जायचा. बॅग वगैरे घेऊ आणि जाऊया. सिक्युरिटी पण शिट्ट्या वाजवायला लागलाय. मित्रांनो, आलोय मेट्रो स्टेशनला आणि आता जायचंय. उशीर झालाय, 9:30 पावणे 10 झाल्या. आता जायचपर्यंत 11:45 वाजतील. 15-20 मिनिटं आपला अर्धा तास बसलं की भावासंग भेटलं, थोडं बोललो तर 11:30ला बस वापस येऊ शकतो आपण. आणि चला. आणि आज मी गार्डनमध्ये गेलो, तिथे एक जण 2 वाड्या कॉलेजचे 2 एक पोरगी होते. त्या मुलाने स्वतः येऊन विचारलं, दादा तू ब्लॉगिंग वगैरे करताय क्या? अच्छा लगा देख के. मैं बोला भाई तू भी स्टार्ट कर. ठीक है, पढ़ाई वढ़ाई ठीक है अपनी जगह कर, बट साइड बाय साइड तो कुछ तो कर. अभी कॉलेज में तेरे पास कंटेंट भी बहुत ज्यादा मिलेगा, नहीं क्या? ऐसा उसको मैंने बोला.
थैंक यू होगा, बेस्ट ऑफ लक बोला भाई। देखा क्या कंटेंट क्रिएशन का इतना सारा फायदा है। और आता आणि जेवण वगैरे करूनच आलो खालून डायरेक्ट मेस मधून, आणि आता जाऊ ड्युटीला। मोबाईलचं स्टोरेज सुद्धा फुल व्हायला लागले, एवढे व्हिडिओ व्हायला लागलेत, तर हळूहळू डिलीट करावं लागेल। तर चला ड्युटी करूया आणि जाऊया संध्याकाळी, तसं की 8 होतं। सोन्या हरण्याचा हॉटेलमध्ये एंट्री मारलेली आहे आता, आणि वर जाऊन बघू आता काय जेवण वगैरे मागवायचंय। नॉन व्हेजच खाणार आहे, पण लय दिवस झालं संदीपला आलो नव्हतो। सांगितली असं गर्दी किती होती, पण शुभम भाऊची एवढा वट आहे ना, डायरेक्ट टेबल मोकळा भेटला आम्हाला। वरती येऊन डायरेक्ट टेबल मोकळा, आणि डायरेक्ट टेबलवर बसले आता। ओके 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 ओके। आणि हे तुला का कॅमेऱ्यात घेऊ नको, तुला का लाज वाटते? अरे असं कोणाला, अरे पण मी हा ब्लॉग उद्या टाकणार आहे ना, माझा ब्लॉग कोण नाही बघत तुला माहिती का? माझा ब्लॉग तू सोडून कोणीच नाही बघत। चुलीवरची भाकरी आलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। सर केल्यावर मासवडी पण आलेली आहे। अरे पण आपल्या घरच्या सारखी तोड नाही एवढी, पण बघू आता ब्रदर सांगेल कशी। याशी डायरेक्ट चुरायची, ताटत नाही पुरली तरी चुरायची डायरेक्ट। काळा रस्सा आहे, तुम्हाला काय सांगू आता नियोजन। तेव्हा लिंबू आणि कांदा, हॉटेल जेम रोड पुणे यावंच लागतं। तर मित्रांनो आताच पेटपूजा झाली, मस्त चिकन मटन खाल्लं नाही का। तर आता हे पोरांनी हाय गेलं वाटतं मागून, आता चाललंय सोडा प्यायला, लय पोट जाम झाले त्याच्यामुळं। चला जाऊया। साहेब सोबतीला आहे महाराष्ट्र का, भाऊंचा बड्डे। तर मित्रांनो आलोय, काय प्यायचं होतं आपल्या? सोडा प्यायचा होता, सोडा। पुढे निरा विक्री केंद्र, मित्रांनो आले सोडा प्यायला।